अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आहे 21 जुलै वार रविवार। या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंना समर्पित आहे। दरवर्षी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते। या दिवशी अनेक जण भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतात। यासोबतच गृहस्पती देवांची सुद्धा पूजा केली जाते। जीवनातील सर्व संकट दुःख कष्ट दूर व्हावी, घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते। कारण ही तिथी साक्षात माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते। या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि अशा वेळी तिची उपासना सेवा करणाऱ्याला ती धनधान्य समृद्धी प्रदान करते। या दिवशी जी काही सेवा उपाय केल्या जातात त्यांची आपल्याला निश्चितच फळ ही माता लक्ष्मीच्या कृपेने मिळत असतात। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे। 3 उपाय पण अत्यंत प्रभावीशाली मानले जातात। तुम्हाला जो शक्य झाला तो तुम्हाला उपाय करायचा आहे। हा उपाय केला तर जीवनामध्ये तुम्हाला कधीही कशाची कमतरता पडणार नाही। आयुष्याचं सोनं होईल, आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील। कितीही कठीणातली कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल। घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर तुम्हाला आज काय करायचं आहे, हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे। तिन्ही उपाय तुम्ही सायंकाळी करू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। त्या कलशामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी तुम्हाला भरायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे। 2 अगरबत्ती घ्यायची आहे आणि हळद कुंकू आणि अक्षिदा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या झाडाला जायचं आहे। पिंपळाच्या झाडाखाली गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि जे तुम्ही पाणी घेऊन गेले होते जेल, त्यामध्ये आपण काळे तीळ टाकले होते ते पाणी तुम्हाला तिथं अर्पण करायचं आहे आणि 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत पिंपळ वृक्षाला। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। तुमची इच्छित मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे। पिंपळाच्या झाडाखाली भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे तुम्हाला हा उपाय सायंकाळीच करायचा आहे। यानंतर दुसरा उपाय आहे, तो पण अत्यंत सोपा आहे। घरातली वास्तुदोष अडचणी कलह हे दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय अत्यंत सोपा मानला जातो। तुम्हाला काय करायचं आहे, काळे तीळ घ्यायचे आहेत हातामध्ये आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळेस हे काळे तीळ उतरून घ्यायचे आहेत। उतरल्याच्या नंतर घराच्या बाहेर जायचं आहे, जिथे कोणी हे तीळ असं वलांडून जाणार नाही अशा तुम्हाला जागेवर हे तीळ टाकायचे आहे, जेणेकरून आपण जे तीळ टाकतो तिथं कोणी असं वलांडून जाऊ नये। आपण हे उतरलेले तीळ असतात, त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वकच हे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत। प्रत्येक घरातल्या व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळेस हे तीळ उतरवायचे आहेत आणि एका साईडला हे तीळ टाकायचे आहेत आणि येत्या वेळेस तुम्हाला पाय धुवून घरामध्ये यायचं आहे। हा उपाय सुद्धा अत्यंत प्रभावी मानला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी। तिसरा उपाय आहे, भगवान श्री हरी विष्णूंना तुम्ही दिवसभरामधून कधीही काळे तीळ तुम्हाला अर्पण करायचे आहे। तुमची इच्छित मनोकामना बोलायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। 108 माळ तुम्ही जप करा आणि तुम्हाला हे तीळ आहे ते भगवान श्री हरी विष्णूंना तुम्हाला अर्पण करायचं आहे। आज भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आपण एकत्रच पूजा करत असतो, त्यासाठी त्यांच्या पूजेमध्ये काळे तिळाचा वापर हा केला जातो। त्यामुळे तुम्हाला काळे तीळ अर्पण करायचे आहेत आणि हे जप करायचा आहे। हा सुद्धा उपाय अत्यंत सोपा आहे पण खूप प्रभावीशाली मानला जातो। गुरुपौर्णिमेच्या दिवशी केला तर तुमच्या इच्छित मनोकामना आहेत ते पूर्ण होण्यास तुम्हाला मदत होईल। तुमचे अडलेले कामं आहेत ते तुमचे मार्गी लागतील। त्यासाठी तुम्हाला हा तिन्ही उपायापैकी जो तुम्हाला शक्य होईल तो उपाय तुम्हाला करायचा आहे। तिन्ही उपाय अत्यंत प्रभावीशाली मानले जातात, पण तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही तिन्ही उपाय करा, नाही शक्य झाला तर यातला एकतरी उपाय तुम्हाला आज पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय केल्याच्या नंतर घरामध्ये सुख समृद्धी ही तुमच्या राहते। घरामध्ये तुमच्या जर अशांतता असेल तर ती निघून जाईल, शांतता राहील तुमच्या घरामध्ये। त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय खूप प्रभावीशाली मानला जातो, त्यामुळे तुम्हाला आज हा उपाय आवर्जून करायचा आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।